महापालिकेतील घरपट्टी विभागातील निवृत्त लाचखोर कर्मचारी नितीन भीमराव उत्तुरे वय 63 राहणार सांगलीकर मळा मिरज याने सेवा काळात 19 वर्षात 35,16,192 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले। उत्तुरे याच्यासह त्याला प्रोत्साहन देणारी पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महापालिकेतील घरपट्टी विभागात लिपिक पदावर कार्यरत असताना नितीन उत्तुरे याने 2019 मध्ये घरपट्टी कमी करण्यासाठी 3,000 रुपयांची लाच घेतली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेव्हा सापळा रचून त्याला अटक केली होती। मिरज शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता। लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तुरे याच्या मालमत्तेची चौकशी सुरू होती। नितीन उत्तुरेसह पत्नीवर गुन्हा दाखल। उत्तुरे याने या काळात तब्बल 35,16,192 रुपयांची मालमत्ता भ्रष्ट कारभारातून मिळवली। त्यासाठी पत्नी वंदना उत्तुरे हिने प्रोत्साहन दिले असल्याची चौकशीत निष्पन्न झाले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक विनायक भिलारे यांनी ही चौकशी केली। उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर कुमार खाडे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात बेहिशोबी मालमत्तेबाबत फिर्याद दिली। त्यानुसार नितीन उत्तुरे व पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अंमलदार सुदर्शन पाटील, प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणेकर, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, वीना जाधव, विठ्ठल रजपुती यांचा चौकशी पथकात समावेश होता।